अशा पद्धतीने गळचेपी, अशा पद्धतीने तुम्ही बोलायला जर दिलं नाही तर भारतीय जनता पार्टी डबल आक्रमक याच्या पुढच्या काळामध्ये होईल. हे काय आहे? लोकशाहीमध्ये तुम्हाला ज्या वेळेला लोकांना निवडून पाठवलं जातं, तर त्यावेळेला कुठल्याही विषयावर सामोपांग चर्चा करण्याचा प्रत्येक सभासदाचा अधिकार आहे. आणि अजेंडावर त्यांनी दिलेलं असेल आणि त्यांना जर बोलू देत नसेल आणि 2021 चे 22 चे कुठले ठराव केलेले, आता नव्याने आलेले आहेत लोक, नवीन निवडून आलेले लोक आहेत, त्यांच्यासमोर तो संबंध कागद तुम्ही समोर आणला पाहिजे. तुम्ही ब्लाइंडली आपलं पास पास करून घेणं हे कदापि सहन होणार नाही. खरं म्हणजे महापालिका आणि हे शहर जे आहे ते माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, त्यांनी याची ताबडतोब दखल घेतली पाहिजे की अशा पद्धतीने जर सभासदांना बोलू दिलं जात नसेल आणि ठराव जे आहेत ते असेच समोर आणून ते पास करायला लावत असेल तर ते योग्य नाहीये आणि भारतीय जनता पार्टीचे तर नगरसेवक कदापि सहन करणार नाही. तुमचं असं वारंवार म्हणणं होतं किंवा उपमहापौर बसायच्या आधी तुम्ही बऱ्याच वेळा म्हटले होते की जर आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही तर आम्ही विरोधी बाकावर बसायला तयार आहोत आणि आज पहिल्याच महासभेमध्ये मोठा गदारोळ. मग तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे? मी तर पहिल्यापासून माझी तीच भूमिका आहे, परंतु पक्षाने निर्देश दिलेले आहेत त्याच्याप्रमाणे अलायन्स मध्ये बसलेले असले तरी देखील आम्ही तेही सांगितलं की चांगल्या गोष्टींना आमचा पाठिंबा राहील, पण चुकीचं कुठलंही चाललेलं असेल तर आमचा विरोध कायम राहील. आता विरोधी पक्षच काम करत नसतील तर ते भारतीय जनता पार्टीलाच ठाणेकरांच्या करता काम करायला लागेल आणि ते योग्य करतात. महायुतीत या निमित्ताने फूट पडली असं म्हणतात. अशी काही फूट पडत नसते. शेवटी आम्हाला जनतेचं काम करायचं, आम्ही जनतेशी बांधील आहोत आणि त्याच्यामुळे जनतेच्यासाठी आम्ही कुठलीही किंमत मोजायला तयार असतो. कारण आम्हाला ठाण्याचं बघायचंय, या शहराचं हित बघायचंय, ठाणेकरांचं हित बघायचंय आणि त्यांच्या हिताच्या करता आम्हाला अजिबात आम्ही चुकीचं काही असेल तर पुढील काळात अलायन्स सोबत काम करणार. अशी काही अलायन्स काही लगेच थोडी मोडते. आम्ही सांगितलं काय की योग्य याच्यावर आम्ही पाठिंबा देत राहतो आणि जर चुकीचं असेल तर आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होणार नाही. त्याच्यामुळे ते चालूच आहे.